नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती संबंधी सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज आपण बघणार आहोत. पोलीस भरती 2025साठी संभाव्य असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न. कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर याचं उत्तर आहे एकूण 6 व्यंजने आहेत. कल्पवृक्ष या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, अद्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. अद्री या शब्दाला समानार्थी शब्द पर्वत हे आहे. अद्री या शब्दाला समानार्थी असणारे शब्द पर्वत, अचल, जग, तुंग आणि भूधर हे अद्री या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द धरणी, अवनी, मही, क्षया आणि धरा हे शब्द पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर शहर या शब्दाचे समानार्थी शब्द नगर, पुरी, पलन, पल्ली आणि पट्टण हे शब्द शहर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, द्विकल्प या शब्दाचा अर्थ असलेला खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. ज्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे असा प्रदेश म्हणजे द्विकल्प होय. द्विकल्प ज्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे असा प्रदेश. बेट जमिनीचा असा भाग ज्याच्या चारही दिशेने पाणी वेढलेले असते त्याला बेट असे म्हटले जाते व 3 बाजूनी पाणी असलेल्या भागाला द्विकल्प असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? तर याचं योग्य उत्तर आहे निळाच राहील. स्पष्टीकरण बघितलं तर आम्लारी द्रावणात निळा लिटमस बुडवला असता तो निळाच राहतो आणि जर लाल लिटमस बुडवला तर तो निळा होतो. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी रक्ताच्या सामूमध्ये डॅश इतका असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. 7.4 इतका मानवी रक्ताचा सामू असतो. मानवाच्या रक्ताचा साधारणतः pH हा 7.35 ते 7.45 असतो, म्हणजेच अल्कली असतो. येथे 7.55 ते 7.45 हे 7.4च्या जवळपास आहे, म्हणून हा 7.4 हा ऑप्शन निवडला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. ग्राफाईट हे याचं उत्तर आहे. अधातू हे विद्युत वहन करीत नाहीत, परंतु ग्राफाईट हा त्याला अपवाद आहे. ग्राफाईट हा अधातू विजेचे उत्तम सुवाहक आहे. अधातूमधून विद्युत वहन होत नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे, मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 असेंद्रिय संयुगे आहेत. खनिजापासून मिळणारी संयुगे ही असेंद्रिय किंवा अजैविक संयुगे असतात. मीठ, सोडा आणि चुनखडी हे असेंद्रिय किंवा अजैविक संयुगे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 रेबीज या रोगाचं लक्षण आहे.
ज्वेल दोष हे रेबीज रोगाचे लक्षण आहे. हे एक विषाणू आहे. कुत्रा, ससा आणि माकड यासारखे रेबीज झालेले सस्तन प्राणी चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. प्रादुर्भाव मध्यवर्ती चेतनेवर होताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, जे जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, अवतरण दोलन होय. जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात ते अवतरण असतात. उदाहरणार्थ, प्रकाश दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार आणि पुढे मागे होतात ते अनुतरंग असतात. उदाहरणार्थ ध्वनी होय. यानंतरचा प्रश्न आहे, प्राण्यामधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्याची सर्वात जास्त संख्या असलेला संघ कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर संधिपाद प्राणी संघ होय. संधिपाद प्राणी संघ सर्वात मोठा जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी तसेच प्राण्याची संख्या जास्त असलेला संघ आहे. मृदू काय प्राणी संघ संधी पादनंतरचा प्राणी सृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी वली पर्वत कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, हिमालय हे वली पर्वत आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर अकर्म कर्तरी प्रयोग आहे. तर पावसाळा सुरू झाला या वाक्यात पावसाळा हा कर्ता आहे. वाक्यात कर्म नाही म्हणून हे अकर्मक प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी शब्दाची कोणती जात अविकारी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर क्रियाविशेषण होय. क्रियाविशेषण शब्दयोगी, उभयनामी व केवल प्रयोगी ही 4 अविकारी आहेत. अविकारीमध्ये लिंग, वचन आणि विभक्तीमुळे बदल होत नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे, नामे व सर्वनामे याचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकाराला डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, त्याला विभक्ती असे म्हटल्या जाते. नाम व सर्वनाम याचे वाक्यातील क्रियापदाशी व इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात ते विकार म्हणजेच विभक्ती होय. विभक्ती ही नेहमी प्रत्ययावरून ओळखली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनी खरे बोलावे या वाक्याचे अकर्ण्य रूप वाक्यात रूपांतर करा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मुलांनी खोटे बोलू नये होय. जेव्हा विधान नकारार्थी असते तेव्हा क्रियापदाचे रूप अकर्ण्य रूप असते. उदाहरणार्थ, मुलांनी खोटे बोलू नये. वाक्य अकर्ण्य रूप करताना न, ना, ने, नाही, नको अशा सारख्या शब्दाचा वापर करतात. यानंतरचा प्रश्न आहे, पर्याय, विना, सक्षम, समीप, डॅश डॅश ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, संस्कृत शब्द साधित अव्यय आहेत. संस्कृत शब्द साधित शब्द योग्य अव्यय पर्वत, विना, सक्षम आणि समीप हे संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय आहेत.
नाम साधित कडे, मध्ये, प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी हे सर्व नामसाधित विशेषणे आहेत. धातू साधित विशेषणे करिता, देखील, पावेती, लागी हे धातू साधित अव्यय आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना असे डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, त्यांना उभयनामी अव्यय असे म्हटल्या जाते. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द हे उभयान्वी अव्यय असतात. उदाहरणार्थ आणि, अथवा, गण, परंतु, म्हणून, म्हणजेच हे सर्व आपल्याला उभयान्वी अव्यय आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, विभक्तीचे प्रमुख कारकार्थ किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 6 आहेत. विभक्तीचे मुख्य कारकार्थ 6 आहेत. पुढील प्रमाणे: कर्ता, कर्म, करण, संप्रदाय, अपादन आणि अधिकरण हे 6 मुख्य कारकार्थ आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अधिकरण होय. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण आहे. वाक्यातील क्रिया मोठे किंवा केव्हा घडली हे सांगणारे शब्द. उदाहरणार्थ, दररोज सकाळी मी शाळेत जातो. या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ आणि स्थळ दर्शवितात. यानंतरचा प्रश्न आहे, अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरुह, सरजिस ही कोणत्या समाजाची उदाहरणे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, अलुक तत्पुरुषी समासाची ही उदाहरणे आहेत. ज्या विभक्ती पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, अग्रेसर, युधिष्ठिर, पंकेरुह आणि सरशीज हे अलुक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, पेरू, साबुदाणा, पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4, हे पोर्तुगीज या भाषेतून आलेले आहेत. पोर्तुगीज शब्द पेरू, साबुदाणा आणि पाव हे पोर्तुगीज शब्द आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे. या विधानातील गौण वाक्याचे कार्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे समानाधिकार होय. वाक्यात गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. मुलांनी नेहमी खरी बोलावे हे गौण वाक्य आहे. हे गौण वाक्य कर्माच्या जागी आले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाट खरे खुरे या वाक्यातील अलंकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, उत्प्रेक्षा अलंकार आहे. उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना. ज्या दोन वस्तूची तुलना करतो त्याला उपमेय ही जणू दुसरी वस्तूच उपमानच आहे अशी कल्पना करणे. उत्प्रेक्षा अलंकारातच जणू काय, गमे, वाटे, भाषे की यासारखे साम्यवाचक शब्द येतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, बिरेंद्र सराफ यांची सध्या महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. संविधानातील कलम 165 नुसार महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करत असतात. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्याची क्षमता त्यामध्ये असते. यानंतरचा प्रश्न आहे,
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 1 ऑक्टोबर 2020 मध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना 1 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आलेली आहे.